मास्तर, दुपारी जेवायला नाही आलात ते? हो, नाही जमलं. आता देखील तात्यांनी गणोजी मार्फत निरोप पाठवला म्हणून आलो. गणोजी मार्फत? गणा केव्हा आला होता? दुपारी निरोप घेऊन. निरोप काय ते नाही सांगितलं, फक्त तात्यांनी बोलावलं एवढंच सांगितलं. असं. कशाला बोलावलं असेल तात्यांनी? म्हणजे काल रात्री मी इथे राहिलो, त्यांना आवडलेलं दिसत नाहीये. ते मला कसं कळणार? कसं? तुम्ही जाऊन विचारा तात्यांना. कदाचित. काय 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 कदाचित? जाऊन विचारा तात्यांना. तुम्ही चला ना माझ्या. मी? त्यांना तुमच्याशी खाजगी बोलायचं असेल काहीतरी. खाजगी? माझ्याशी? अहो, माझ्याकडे कशा नजरेनं बघतात माहितीये का तुम्हाला? अगदी कुत्र्या मांजराकडे बघावं तसं बघतात. ते माझ्याशी काय खाजगी बोलणार आहे? चला ना माझ्या बरोबर. नाही, मी येणार नाही. नाही येणार. तुम्हीच जा. जा. चला. जा मास्तर. जा. मंजूळ ते असेल तिथे? मास्टर बोला, गप्प का? नाही बा, या फंदात मला नका पाडू, नकाच. मी ठरवलेलं होणारच मास्टर. त्याच्यात विक्षेप आणणं कुणालाही शक्य नाही. तिनं रात्री तुमच्या गळ्यापर्यंत पांघरून ओढलं, वैधव्य मोडलं तिचं. मास्टर, तुम्ही जावई झालात आमचे. अहो तात्या, पण मी स्वतःच्या डोळ्यांनी रात्री पाहिलंय. सगळ्या गावाला आमंत्रण देऊन थाटामाटात लग्न होईल. सर, आता अभंग म्हणा. बारे पांडुरंगा केव्हा भेट देशी, बारे पांडुरंगा केव्हा भेट देशी, झालो मी परदेशी तुझ वीण, झालो मी परदेशी तुझ वीण. बारे पांडुरंगा केव्हा भेट देशी, बारे पांडुरंगा केव्हा भेट देशी, झालो मी परदेशी तुझ वीण, झालो मी परदेशी तुझ वीण. बारे पांडुरंगा केव्हा भेट देशी. विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. पांडुरंग 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 पांडुरंग.
मंजूळ 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 काय मंजू त्या दिवशी चुकलं माझं. नाही, तुम्ही नाही चुकला. मी आज चुकत होते खरंच. पण आता संपला, सगळं संपलं. मुखात सपन पडत होता. तुम्ही मोठ्या घरचं ब्राह्मण, मी कोण खोयचो. जावा तुम्ही. नाही नाही मंजू, अगं मी लग्न करेन तुझ्याशी. त्या दिवशी धाडच नाही झालं मला विचारण्याचं. नाही, तसं नाही व्हायचं. माझ्या बापसाने इकलाय माका. काय? पैसा घेतलं माझं 1000 रुपये. थोडे थोडक नाही. कोणाकडून? त्या ट्रकवाल्याकडसून. मावाली मेलो, मला जावंच लागल त्याच्या बरोबर. तुम्ही देताच पैसा. मी या तोंडावर मारल त्या ट्रकवाल्याच्या. बापसानं 10 रुपये पैसा घेतलं. घे म्हणा. देताच तुम्ही 1000 रुपये. 1000 रुपये? मी दिले असते, पण नाही मा, मका जायच हवं त्याच्या बरोबर. तू नेल थोय बाई माणस मी. हाल हाल करील तो माझं. 4 महिने टप्पान फसले. तुम्ही आलात, बोललात, म्हटलं देवानं पाठवलं. तुम्ही सोडवाल माका हेच विचारू काल झाडात उभी होते. नशीबच नाही माझं. मंजूळ, मी मागवतो पैसे. मुंबईहून तारेने मागवतो. 2 दिवसात येतील. धीर धर. 2 दिवस तर तो ट्रकवाला पैसे मागायला येणार नाही ना? आता नाही भीत म्या. खरंच लगीन कराल माझ्या वांगडा? लग्न? मंजू, आपण घाई नको करूया. त्याचे पैसे तर आधी परत करूया. म्हणजे लगीन नाही करणार वय? मगाशी का सांगितलं लगीन करणार म्हणून? बामणावर खोईच्याच विश्वास ठेवू नको काय होय? रांडच व्हायचंय मका तर तो ट्रकवाला काय वाईट आहे? तुमची काय त्याची काय एकच ना? त्यानं पहिल्यांदा पैका दिलाय. पहिला हक्क त्याचा आहे या कुडीवर. असं म्हणायचं नव्हतं मला मंजू, समजून घे ना. मी एका चांगल्या घरातल्या मुलाशी तुझं लग्न करून देईन. कारण तुझ्यासारख्याच एका मुलीला शब्द देऊन बसलोय मी. असं होता तर मग इथे आलात कशा पाय तुम्ही? हा, कशाला सांगितलं की लग्न करताचा माझ्या संग? काल मला बघून लगा बघा कशाला माझ्या पाठीमागा? बोला, माझ्या खांद्यावर का हात टाकला तुम्ही? कोण म्हटलं तुम्हाला मी? राण, बोला ना. तुला बरा हो, गांडू नाही तो तुमच्यासारखा. बवाली हाय पण स्पष्ट सांगता. खरं सांगा, तुमच्या मनात
आला ना? आला ना? हो मंजू, तू दिसायला एवढी देखणी आहेस. शिला येऊन दे माझ्या देखणेपणावर. जा तुम्ही. तुम्हाला मी चहू बाजूने पुरता ठेचला गेलो होतो. रात्र झाली होती. डोंगरावरून कसा बसा ठेचकाळत खाली आलो. रस्ता चालू लागलो. या क्षणी मी म्हणून कोणी नव्हतोच. असलोच तर संस्कारांचा परंपरांचा एक बळी होतो. पुरता उखडला गेलो होतो. सगळ्यांच्या भक्ष्यस्थानी असलेला एक पोरकट इसम. सत्याला सामोरं जाणं किती कठीण असतं हे पुरेपूर पटलेला एक पराभूत बामण. मंजू घाव घालून गेली होती, घाव घेऊन गेली होती. त्या आईच्या मृत्यूचं रहस्य सांगून त्या मोठ्या घरातल्या काळोखातलं जहाल विष सर्वांगावरती थुंकून गेले होते. आका असहाय्य दिन बसली होती. मास्तर अभंग गात होते, तात्या ऐकत होते. परंपरा कुठेच खंडित झाली नव्हती. पारुला तशीच निर्भयपणे वाढत होती. विष्णू, कुठे गेला होतास? गेलो होतो सहज पाय मोकळे करायला. अरे किती उशीर झाला. खेड म्हणतात याला. शिवाय काळोखी रात्र. 11 वाजून गेले. चल आता जेवून घे. नाही अक्का, नकोय जेवायला. मला भूक नाहीये. भूक मेले माझी. भूक मेले, मनही मेले. वेड्यासारखं बोलू नकोस. चल जेवून घे. नाही, आग्रह करू नकोस. जेवण जाणार नाही मला. एक काम करशील अक्का, माझे कपडे मला आणून दे. बॅग भरतो, उद्या सकाळी उठतो आणि जातो. या घरामध्ये राहणं आता केवळ अशक्य आहे. केवळ अशक्य. पत्र पाठवीन मी तुला. शेवटी तू काय मी काय भावंड आहोत आपण. एका दुबळ्या आईची मुलं. विष्णू, जशी तुझी इच्छा. जा, सुखी राहा. तू येतेस माझ्या बरोबर? नाही, मी इथेच राहणार आहे. हे काय मास्तर? अहो झोपायचं नाही का? अहो मी तुमची वाट पाहत होतो. रात्र किती झाली, गेला कुठे होता तुम्ही? मास्तर, हा गाव माझा आहे. रस्ता पायाखालचा आहे माझ्या. मला तुमच्या अक्कांशी काही बोलायचं. बोलायचंय? कशाबद्दल? लग्नाबद्दल. माझी तयारी. मास्तर, तात्यांनी परवानगी दिली असेलच नाही? तुम्ही बोलवा तिला.
अक्का, येते. मास्तर एक अभंग म्हणाल? दाते यावेळी म्हणा ना, म्हणा. डोकं पार भणभणून गेलंय. म्हणता. आपुलिया बळे नाही मी बोलत, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, सखा कृपावंत वाचा त्याची, आपुलिया बळे नाही मी बोलत, आपुलिया बळे नाही मी बोलत. पांडुरंग 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 पांडुरंग. अक्का, हे काय? विष्णू, अरे तुझी अक्का आता विधवा राहिली नाही. ते एक व्रत होत. बोला मास्तर. मी तुम्हाला पसंत आहे. मी तुम्हाला पसंत आहे. तुम्ही बोला मास्तर. मी तुम्हाला पसंत आहे का? अक्का, शोभत काय? हे एका भल्या माणसाचं घर आहे. या घराला परंपरागत छान आहे, समजलं? भल्या माणसाचं घर? तात्यांचं घर? तात्या, लग्न ठरवलं ना तुम्ही माझं? मग आजच कुंकू लावलं तर कुठे बिघडलं? मुलगी दाखवताना तुम्ही विधवाच दाखवणार होतात यांना? बोला बोला मास्तर, मी तुम्हाला पसंत आहे? हो हो. तुमचं माझं जमेल ना? अक्का, आज चल. बोला मास्तर, जमेल ना आपलं? जमेल. काय हो मास्तर, उद्या समजा लग्नानंतर माझं पाऊल वाकडं पडलं, मला घरातून हाकलून नाही ना देणार तुम्ही? चंडळणी, काय विचारतेस त्या देव माणसाला? जीभ झडेल तुझी. देव माणसालाच हे सगळं विचारायचं असतं तात्या. त्याच्यासमोर काही लपवायचं नसतं. हा, बोला मास्तर. माझ्या हातून असं काही घडलं तर क्षमा कराल की घरातून हाकलून द्याल? क्षमा करेन. माणूस चुकतो, मी आनंदाने क्षमा करेन. मास्तर, क्षमा करा मला. मूर्ख मुलगी आहे ती. देव देतो तेव्हा 1000 हातांनी देतो. तुमच्या अक्कांसारखं रत्न माझ्या नशिबात असेल असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. पण मनात येत होत. मन सारखं तिच्या भोवती रेंगाळायचं. आता माझ्या दुबळ्या आयुष्याला काहीतरी मौज, शिस्त लागेल. मौज?
मास्तर एकाएकी प्रसन्न दिसू लागले होते, सफल, आपल्यामध्येच हरवून गेले होते. ते माझ्याशी बोलत होते का स्वतःशी हेच कळत नव्हतं. पण मला मात्र अक्काचं नवल वाटत होतं. म्हणजे खरं काय खोटं काय मला सगळं अगम्यच वाटत होतं. म्हणजे अक्कानं इस्टेटीवरचा तात्यांनी दिलेला हक्क स्वीकारला का? स्वतःच्या सुखासाठी ती माझा बळी देणार होती का? तिला आईच्या मरणाचं दुःखच नव्हतं का? ती विसरली होती का? अक्का इतकी अप्पलपोटी कशी असेल?